राज्य सरकारनं सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये यंदापासून डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक केलेले आहे। अर्ज आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणात तफावत आढळल्यास डिजिटल नोंदच अंतिम मानली जाणार आहे। विमा योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल। फसवणूक केल्याचं उघड झाल्यास संबंधित अर्जदाराला पीक विम्यासह नमो शेतकरी महासन्मान सारख्या सर्व शासकीय कृषी योजनांच्या लाभापासून पुढील 5 वर्षांपासून थेट वंचित ठेवलं जाणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी थोडा वेगळा सुरू करतोय कारण आज मी तुम्हाला अशा बातमीबद्दल सांगणार आहे जी तुम्हाला कदाचित निराश करेल, पण हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्ही पीक विमा भरत असाल तर कृपया इतर सगळं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत काही असे बदल केले आहेत जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। नाहीतर एका छोट्या चुकीमुळे तुम्ही पूर्ण 5 वर्षे शासकीय योजनांपासून वंचित राहू शकता। म्हणून सांगतोय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला एक छोटीशी विनंती करणार आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। मित्रांनो, सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यंदाच्या हंगामापासून डिजिटल पीक सर्वेक्षण अनिवार्य करण्यात आलं आहे। म्हणजे नक्की काय? आता तुम्ही समजा पीक विम्यासाठी अर्ज करताना म्हणालात की माझ्या शेतात कापूस आहे, जर सरकारची डिजिटल टीम तुमच्या शेतात येईल, सॅटेलाइट आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्यक्ष पडताळणी करेल की तुमच्या शेतात खरोखरच कापूस आहे का नाही। पूर्वी काय होतं, अनेक वेळा अर्जात एक पीक लिहिलं जायचं आणि प्रत्यक्ष शेतात दुसरंच पीक असायचं। काही जण चुकीची माहिती देऊन विमा रक्कम मिळवण्याचा प्रयत्न करायचे, यामुळे शासनाला मोठे आर्थिक नुकसान होत होते। म्हणूनच आता सरकारने हा निर्णय घेतला आहे, पारदर्शकता आणण्यासाठी, फसवणूक थांबवण्यासाठी। आता मित्रांनो, सर्वात गंभीर बाब सांगतो, लक्ष देऊन ऐका। तुमच्या अर्जातील माहिती आणि डिजिटल सर्वेक्षणातील माहिती जर फरक आढळला तर कोणती माहिती अंतिम मानली जाईल? डिजिटल सर्वेक्षणातील म्हणजेच तुम्ही अर्जात काहीही लिहिलं तरी प्रत्यक्ष शेतात जे पीक आढळेल त्यालाच अधिकृत मान्यता मिळेल। त्यामुळे अर्ज भरताना प्रत्यक्ष शेतात जे आहे तेच लिहा, त्यापेक्षा जास्त कमी काहीही करू नका। आणि आता ऐका, यापेक्षाही गंभीर गोष्ट, जर एखाद्या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन पीक विमा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ते सिद्ध झालं तर त्या शेतकऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे। कशी कारवाई ते सांगतो। अशा शेतकऱ्याला केवळ पीक विम्याचा लाभ बंद होणार नाही तर नमो शेतकरी महासन्मान निधी, इतर विविध शासकीय कृषी योजना या सगळ्या लाभापासून पुढील 5 वर्षासाठी वंचित ठेवलं जाऊ शकतं। 5 वर्ष म्हणजे अर्धदशक, हे बरं आहे का? नक्कीच नाही। म्हणून स्पष्ट सांगतोय, कोणतीही चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करू नका। अर्ज भरताना प्रत्यक्ष पेरणी केलेल्या पिकाचीच अचूक माहिती द्या। मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाचा नियम लागू झाला आहे जो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्या शेतात किमान 0.01 हेक्टर क्षेत्रावरील पीक लागवड असणं आवश्यक आहे। यापेक्षा कमी क्षेत्र असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांनाही हा नियम लक्षात ठेवावा। आणि आता एक चांगली बातमी सांगतो, अनेक पिकाच्या विमा संरक्षित रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे। म्हणजे जर नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाला नुकसान झाले तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे। हे खरंच शेतकऱ्यासाठी एक समाधानकारक बदल आहे। तर मित्रांनो, सारांश म्हणून एक विनंती, पीक विमा अर्ज भरताना घाई करू नका। अर्जातील प्रत्येक माहिती नीट तपासा, प्रत्यक्ष पेरणीप्रमाणेच पीक नमूद करा, डिजिटल सर्वेक्षणाच्या वेळीही योग्य माहिती द्या आणि सर्वात महत्त्वाचं, एक छोटी चूक तुम्हाला केवळ पीक विम्यापासूनच नाही तर अनेक शासकीय योजनांपासून पुढील 5 वर्ष दूर ठेवू शकते। तर मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। ही माहिती तुमच्या शेतकरी मित्र बांधवांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनाही या बदलाची जाणीव होईल। आणि अशाच विश्वासार्ह अचूक कृषी अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल। मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच बस। लवकरच भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत निरोगी राहा, तुमच्या पिकाची काळजी घ्या आणि सदैव आपल्या चॅनलशी जोडलेले राहा। धन्यवाद।